लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणूक होते आहे. सत्ताधारी भाजप जी महायुती घेऊन लढते आहे, भाजपकडं जास्त सर्वांचं लक्ष आहे. ते यासाठी की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला. फार कमी स्ट्राईक रेट भाजपला मिळाला आणि म्हणूनच मग दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजप या निवडणुकीत कशी कमाल करते किंवा कसा विजय संपादन करते किंवा भाजपचं काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आपल्यासोबत प्रदेश भाजपच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष, भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार रावसाहेब दानवे आहेत. सर, स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये. तुम्ही 2 वेळचे आमदार, 5 वेळचे खासदार. मागच्या वेळेस लोकसभेला तुम्हाला पराभव सामोरं जावं लागलं. पराभव होईल आपला असं वाटलं? आधी वाटलं होतं का निवडणूक लढण्यापूर्वी? निवडणुका येतात, निवडणुका जातात आणि प्रत्येक निवडणुकीतले गणित हे वेगळे असतात. निवडणुकी अगोदर असं कोणीच म्हणू शकत नाही की मी हरेल किंवा मी जिंकल. परंतु प्रत्येक उमेदवार मी निवडणूक जिंकन याच जिद्दीनं निवडणूक लढत असतो आणि त्याच जिद्दीनं मी ही निवडणूक लढलो. परंतु एकूणच राज्यातलं राजकीय वातावरण आणि सध्याची परिस्थिती पाहता एक विशेष प्रकारचे नेरेटिव्ह आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये चालवले गेले की ज्याच्यामध्ये काही अर्थच नाही. एकतर आम्ही नारा दिला होता, आपकी बार 400 पार. अर्थात कार्यकर्त्यांना 400 पार काही नवीन नव्हतं, कारण 302पर्यंत आम्ही जाऊन पोहोचलोच होतो. 2वरून जो पक्ष 302वर जाऊ शकतो तो पक्ष 302वरून 4वर जायला काय हरकत आहे, एवढी मजल तर मारू शकतो. हा नारा आम्ही दिल्याच्या नंतर बाकीच्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली, बाकी राजकीय पक्षाच्या मनामध्ये, की अरे यांनी जर 400 पार केलं तर आपल्याला तर पुन्हा पुढचे 25 वर्ष स्पेसच मिळणार नाही राजकारणामध्ये. या धास्तीपोटी सगळेजण एकत्र आले आणि मग कोणी काही अफवा पसरायला लागलं. त्यांनी सुरुवातीला प्रयत्न केला की लोकांना कन्व्हिन्स करू आपण की नाही, भाजपपेक्षा आम्ही किती चांगले आहे. खरं तर राजकारणामध्ये कामाची तुलना केल्या गेली पाहिजे. त्यांनी हे केलं, आम्ही हे केलं, ते हे करणार, आम्ही हे करणार, हे कामाची तुलना सोडली, विकासावर निवडणूक नेली नाही आणि सांगितलं भाजप जर 400 पार झालं तर संविधान बदलून टाकेल. पण दानवे साहेब, संविधान बदलाची भाषा ही सुरुवात ही भाजपच्याच खासदारांनी केली ना. गुजरातमध्ये बोलले, तामिळनाडूमध्ये, आंध्रात बोलले, भाजपचेच खासदार बोलले. कोणी खासदार संविधान बदलू शकत नसतो. नाही, त्यांचे भाषणच होते, आमचे 400 सीट येणार आहेत आणि आम्ही संविधान बदलणार. पक्षाचं नेतृत्व, पक्षाचं धोरण आणि पक्षाची पाकची वाटचाल याच्यावरून भाजप पुढं काय करेल हे बांधता येत असतं. पक्षामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे असतील, वेगवेगळ्या संदर्भानं एखाद्यानं जर अशी भाषा वापरली असेल आणि त्याला जर तुम्ही म्हणता की भाजप संविधान बदलणार आहे, तर अशा प्रकारचा नेटिव्ह करणं हे चुकीचं आहे. पण तो त्या टायमाला पसरवला गेला. पण तुम्हीच म्हटलं ना की अबकी बार 400 पार. मी म्हणलं ना, आम्ही म्हणलं आपकी बार 400 पार. असं म्हणलं का पुढं की आम्ही याच्यामध्ये काहीतरी घटनेमध्ये, संविधानामध्ये बदल. तुमच्या लोकांनी ते तसं पसरवलं. आमच्या लोकांनी नाही पसरवलं. आमच्या लोकांनी तुम्ही लोकांनी आमच्या लोकांचं ना मागचं भाषण दाखवत ना पुढचं भाषण दाखवत, दोन्ही तोंड तोडून टाकता, यो 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 करता आणि त्याच्यानं ते पसरला. तुम्ही जरा सगळं अजूनही भाषण दाखवा ना. एखाद्या माणसानं काय म्हणलं ते तुम्ही पूर्ण दाखवतच. तुम्ही बोलताय तर आपण ते दाखवू सुद्धा क्लिपिंग याच्यात. पण भाजपच्या खासदारांनी हेच सांगितलं होतं की 400 सीट आल्या तर संविधान बदलणार आहोत आपण. हे त्यावेळी झालं आणि हे सगळ्या रेकॉर्डवर आहेत. आणि मोदींच्या आर्थिक सल्लागार यांनी सुद्धा लिहिलं. काय लिहिलंय की 400 पार नंतर भाजप काय काय करू शकतं. तर काय करू शकतं, तर त्यामध्ये संविधानाचे रिव्ह्यू करू शकतं. संविधानाचा रिव्ह्यू नाही, पण याचा अर्थ संविधान बदलू शकतं असं नाहीये. नाही, पण त्यावेळी जे काही नरेटिव्ह झालं ते ठीक आहे, त्याचा फायदा तोटा जे काही त्याच्या पुढे नेतो. विषय चालला, तुम्ही या निवडणुकीत पराभूत होऊ शकता असं वाटलं होतं का? तुम्ही दुसऱ्याच रस्त्यानं काढले. नाही, माझा विषय पुरा होऊ दिला असता तर मला काय वाटतं हे तुम्ही ऐकूनच नाही घेतलं. पण एवढं नाही की विरोधकांनीही, मग राहुल गांधी असतील किंवा इंडिया अलायन्स असतील, त्यांनी तरी परसेप्शन तसंच नेलं की यस, यांना 400 पार यासाठी पाहिजे की यांना संविधान बदलवायचं आहे आणि ते लोकांनी खरं मानलं असंही म्हणू शकतो. असं आहे, एकच गोष्ट
चारही बाजूना जर कोणी बोलत असेल तर लोकाला कदाचित असं कन्फ्यूज झाल्यासारखं होतं, ते कन्फ्यूज झालं. पण जी स्थिती लोकसभेला होती ती स्थिती आज नाही आहे. एखादा नेरेटिव्ह एखाद्या निवडणुकीमध्ये चालला तो चालून जातो आणि अगदी- त्याच्यातून अगदी आमचा पराभव तुम्ही झाला फार चांगला मुद्दा आणि तो काढला. पराभव आम्ही मान्य केला. असं नाही आहे की आम्ही पराभव मान्य, जनादेश येतो नाही तो जनादेश आम्ही मान्य केला. दानवे साहेब, तुम्ही चांगला मुद्दा काढला की आता तो परसेप्शन तसं होत नाहीये, नरेटिव्ह सेट होत नाहीये. या विधानसभेला अजूनपर्यंत तरी कुठलंच नरेटिव्ह सेट होत नाहीये. प्रत्येक विभागनिहाय वेगवेगळी चर्चा सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात वेगळी चर्चा आहे, मराठवाड्यात वेगळी, विदर्भात वेगळी. या निवडणुकीत भाजप म्हणून तुमच्यासमोर काय फोकस आहे की तुम्ही काय घेऊन जाताय लोकांपुढे? हे बघा, 2014ला या देशामध्ये जेव्हा नरेंद्रभाई मोदी प्रधानमंत्री झाले तेव्हापासून तर आत्तापर्यंतच्या ज्या निवडणुका भाजप लढलं, मग त्या हरियाणामधल्या घ्या, UPतल्या घ्या, मध्य प्रदेशच्या घ्या, गुजरातच्या घ्या, छत्तीसगडच्या घ्या, आमचा एकच मुद्दा आहे, विकासाचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणुका लढतं. आणि आत्ताही महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका ज्या आम्ही लढणार आहेत त्या गरिबाचं कल्याण करण्यासाठी आमच्या सरकारने काय काय केलं आणि या राज्याचा विकास कसा आम्ही करतो हा विकासाचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्रपक्ष निवडणुका लढणार आहे. पण जे चित्र समोर दिसतंय आता, एकमेक तिकिटावरूनच जे दिसतंय, एकमेकांची खेचाखेची चालली आहे. तुम्ही अनेक तुमचे नेते अजितदादांच्या पक्षात पाठवले, काही नारायण राणेंचा मुलगा एकनाथ शिंदेंच्या गटात गेला. म्हणजे पक्ष ही जी एक आयडेंटिटी होती ती बाजूला ठेवून जिथे सोयीचं आहे तिथे त्या माणसाला पाठवा. मग तो भाजपमधला शिवसेनेत गेला तर चालेल, भाजपमधला अजित पवाराच्या गटात गेला तरी चालेल. लोकांना हे आवडेल असं वाटतं का तुम्हाला? नाही, माझं मत असं आहे की अशा प्रकारचं राजकारण काही सोयीचं राजकारण नाही आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं आपल्या पक्षातल्या कोणत्याही नेत्याला किंवा कार्यकर्त्याला दुसऱ्या पक्षात जा अशा प्रकारचा संदेश दिलेला नाही. परंतु हे आघाडी सरकार आहे. या आघाडी सरकारमध्ये ज्या जागा पूर्वी भाजप लढत होतं पण मागच्या निवडणुकीत हरलं, आज तो जो कॅन्डिडेट आहे मागचे 5 वर्षे त्यांनी तयारी केली की आत्ता जरी मी हरलो असलो तरी मी पुढच्या निवडणुकीत माझी ताकद पूर्णपणे 5 वर्षे लावीन आणि मी पुन्हा निवडणूक जिंकन. या क्षमतेनं त्यांना ज्यांना कोणा काम केलं असेल ती जागा जर आम्ही आत्ता यावेळेस परत मिळू शकलो नाही तर अर्थातच त्या कार्यकर्त्याला असं वाटतं की मग आता जिथं संधी मिळून तिथं. राजकारणातलं आयुष्य तरी किती असतं? रावसाहेब दानवे, राजकारणातलं आयुष्य हा एक मुद्दा मिनिट खूप नाही, महत्त्वाचा आहे. मला बोलू द्या. नंतर बोला ना, माझं तर होऊ द्या. राजकीय आयुष्य किती असतं त्या माणसाचं? फार तर 15 वर्षाचं 20 वर्षाचं आयुष्य आहे राजकीय आयुष्य. तो काही 50 वर्षे राजकारण करत नाही. मग एवढ्या ताकदीनं त्यांना काम केल्याच्या बाद जर त्याला असं वाटलं की नाही आता इथं नाही जमत माझं तर ते तिकडे भाजपने त्यांना पाठवलेलं नाही हे स्पष्ट आहे. बरं, नांदेडची लोकसभेची पोटनिवडणूक लागली. ज्यांचा गेल्या वेळेस पराभव झाला, प्रताप पाटील चिखलीकर, त्यांना तुम्ही विधानसभेचं लोह्याचं तिकीट दिलं आणि कोणाचं दिलं? अजित पवारांच्या खिलाडीचं. आम्ही नाही दिलं. अहो, आम्ही युतीनंच ठरवलंय. युतीला नाही, ही जागा राष्ट्रवादीला सुटली आणि राष्ट्रवादीजवळ त्या ठिकाणी कॅन्डिडेट नसेल म्हणून कदाचित त्यांनी यांना तिकीट दिलं आणि दोघांनी एकत्र अहो, पण ते गेल्या वेळेस नाही, हरले, तिथेच हरले पोटनिवडणूक ना. लागली ना नांदेडची. असे किती त्यांनाच उभं करायचं. असे किती मुंबईला नाही घडलं, शिवसेनेकडून नाही घडलं असं. याच वरळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निवडणूक लढले, निवडणूक हरले आणि तिथं उद्धवजी ठाकरे साहेबाला सेफ सीट करण्यासाठी त्यांना तुम्ही शिवसेनेत घेतलं, त्यांच्यावर तुम्ही बोट ठेवत नाही. म्हणजे भाजपवर बोट ठेवायचं आणि बाकीच्याला झाकून पण तेव्हा ठेवायचं. त्यांची याच वरळीत तिथं आपण महाविकास बसलो. आघाडी नव्हती. सचिन अहिर जेव्हा प्रश्न गेले आघाडीचा शिवसेनेमध्ये, नाहीये, प्रश्न तेव्हा आघाडीचा नाही. ते तुमच्यासोबत होते उद्धव ठाकरे. माझं म्हणणं आहे प्रश्न आघाडीचा नाही. इथं या पक्षातून त्या पक्षात तिकीट देण्याचा प्रश्न आहे आणि नंतर पुन्हा त्यांना पुन्हा मग MLC ला दिलंय, हे लक्षात घ्या. पण एकट्या भाजपवरच का पडता आपण नाही लोकं? नाही, पण भाजपने नाही आपली त्याचं भीती कारण पाठवली सांगतो. ना. नाही नाही नाही, त्याचं कारण असं की तुम्ही बघा आता गणेश नाईक भाजपमधून उभे आहेत. त्यांचा मुलगा जयंत पाटील शरद पवारांच्या पक्षात गेला. एकाच घरात 2-2 पक्ष झाले. काही ठिकाणी तर असं चित्र दिसेल की आमच्याकडे लिहिलं सुद्धा होतं की
एकाच घरात 3 रूम मध्ये 3 पक्ष सापडतील की काय, अशी परिस्थिती जर हे व्हायला फक्त लागली. भाजपमध्ये- राणे नाही नाही नाही, कुटुंबियाचंच सगळ्याच घ्या. पक्षाचं हे म्हणतो. फक्त भाजपमध्ये- नाही, 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 नाही. राणे कुटुंबियाचं नाही, नाही, तसं. हे नाही, फक्त नाही, असे- भाजपमध्ये जे काय शरद पवारच्या घरात नाही, किती नाही, येतात एक सांगा मिनिट, मला. मी सांगतो. शरद पवारांच्या घरात किती पार्टी आणि किती माणसं हे सांगा मला. दानवे साहेब, तुमच्यामुळेच आहे. बाळासाहेबांच्या नाही. घरामध्ये आता जे काही उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि अमित ठाकरे ते छोटे ठाकरे आपले नाही, नाही, दानवे साहेब, हे मी भाजपमध्ये- भाजपला का टार्गेट नाही, करता? नाही, तुम्ही ऐकून घ्या ना. यांचे उडून पहा जरा काय आहे हे तर. भाजपबद्दल बोलत नाही, हे सगळ्याच पक्षांमध्ये असं व्हायला लागलं. सोयीनुसार प्रत्येक जण एकमेकाच्या पक्षात जायला लागला. याच्यामुळे पक्ष, विचारधारा, भूमिका ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या कागदावर लिहिण्यापुरत्या उरल्या का माझं सगळ्यांसाठी? मी तुमच्या मताशी 100% सहमत आहे. आणि हे थांबवायचं कोणी मग? हे आता या राज्यातली जनता थांबवू शकते. ह्या राज्यातली जनता फार सुज्ञ आहे. मतदान कोणाला करावं आणि मतदान कोणाला करू नये हे चांगल्या चांगल्या कसोटीवर आपलं राज्य उतरलेलं आहे. ही जी जनता आहे, तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेस 1947ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या टायमाला लोकशाही प्रणाली स्वीकारली आपण. तेव्हा जगाच्या पाठीवरच्या सगळ्या देशाला असं वाटत होतं की या देशामध्ये लोक अशिक्षित लोक आहेत आणि ज्यांनी लोकशाही प्रणाली स्वीकारली हे कशी वाचतील आणि कसं मतदान करतील अशी चिंता पडली होती लोकांना. परंतु लोकांनी एवढ्या चांगल्या म्हणूनच चिन्ह आलं आहे आपल्या देशात. चिन्ह की लोकांना नाही वाचता येतं, कमीत कमी चिन्हावर तरी मारतील. गाय वासरू मारतील, बैलजोडी मारतील, दिवा मारतील. पण असं अचूक जाऊन लोकांनी मतदान केलं. याही वेळेत जर लोकांना हे पसंत नसेल तर लोक आपला कौल नक्की देतील आणि लोकांना पसंत असेल तर ते तसा कौल देतील. जनतेनं काही गोष्टी करायच्या असतात. जरी आपण चुकलो एखादी गोष्ट तर ती दुरुस्त करण्याचा अधिकार जनतेला आहे. पण महाराष्ट्राचं राजकारण हे पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. या महाराष्ट्रात अशा पद्धतीचं वातावरण कधीच नव्हतं जे आज राजकारणात झालेलं आहे. लोक सभागृहात एकमेकांच्या विरोधात बोलले तर गॅलरीत येऊन किंवा मधल्या पॅसेजमध्ये येऊन एकमेकांचे डबे खायचे. हे वातावरण आता संपत चाललं. लोक एकमेकांचे दुश्मन झाल्यासारखे वागायला लागले. हे शेवटी तुमच्यासारख्या ज्यांनी इतका अनुभव राजकारणाचा आहे अशा काही जाणत्या नेत्यांनी हे थांबवण्याचे सर्वपक्षीय प्रयत्न का होत नाहीत महाराष्ट्रात? असं वातावरण होतं, ते वातावरण आता राहिलं नाही. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण हे वातावरण जर थांबवायचं असेल तर ज्यांना कोणाला या राज्यातली जनता एक ज्येष्ठ, श्रेष्ठ, अनुभवी राजकारणी म्हणून ज्यांच्याकडं पाहती त्यांनी आता सर्व पक्षांना एकत्र बोलवलं पाहिजे. आत्ता तर वेळ गेली निवडणुकीनंतर आणि पुन्हा एकदा पूर्वीचा महाराष्ट्र या राज्याला कसा दाखवून द्यायचा ते या लोकांनी करण्याची गरज आहे. एखाद्या छोट्या माणसाचं हे काम नाही. मला असं वाटतं की तुमच्या या बोलण्याचा संदेश त्यांच्यापर्यंत जर पोहोचला तर नक्कीच ते हे करू शकतात असे मला खात्री आहे. येऊन जाऊन शरद पवारांवरच मी गाडी कुठं नाव घेतलं शरद पवारचं? ज्येष्ठ तुम्हाला- नेते. सगळे तुम्हाला- सगळे ज्येष्ठ सगळे नेते, ज्येष्ठ कोणी नाही, असो. मी तुम्हाला कुठं म्हणलं शरद पवार? तुम्ही असं काय करू लागले? बरं, आता तुम्हाला- तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष होता आता राज्यात. 2019ची निवडणूक घेऊया. भाजप आणि शिवसेना निवडणूक पूर्व युती करून लढली. निकालानंतर तुमच्याकडे 164चं मॅन्डेट आलं. सहज सरकार बनत होतं. 35 दिवसांचा वेळ गेला आणि मग 80 तासांचं सरकार बनलं. 80 तासांचं सरकार गडगडलं. मग महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि तिथून मग महाराष्ट्रात हे राजकारण असा चिखल व्हायला लागला. मग याला जबाबदार कोण? भाजप म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आल्यावर भाजपची जबाबदारी काय? याला जबाबदार उद्धव ठाकरे, याला जबाबदार उद्धव ठाकरे, याला जबाबदार उद्धव ठाकरे. माझं ऐकून घ्या आता. आत्ता तुम्ही आदित्य ठाकरेची मुलाखत घेतली, तुम्हीच घेतली ना? त्या मुलाखतीत त्यांनी काय सांगितलं की सुरत मार्गे ते आसामला गेले. सुरत मार्गे आसामला गेलेत. 50 खोके एकदम ओके. आणि हे काय आहेत? गद्दार आहेत. मी त्या टायमाला होतो ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. ज्या टायमाला भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्र येऊन निवडणूक लढली आणि या राज्यातल्या जनतेनं भाजप शिवसेनेला त्यांच्या कामाच्या बळावर 164 मताचं पाठबळ दिलं. 2 वाजले, 2:30 वाजले, निकाल पूर्ण झाला नाही. 2:45 वाजता देवेंद्रजी फडणवीसनी फोन केला उद्धव ठाकरेला की आपण एक प्रेस कॉन्फरन्स करू, एकत्र बसू, बहुमत येतं आहे. फोन नाही उचलला, रिस्पॉन्स नाही दिला. अरे हे तर रस्त्यानं तरी पळत होते. यांनी तर आपल्याकडे कड्या बंद करून, दर्जे बंद करून, दर्जे तर बंद केले, मोरीचे बोळे घालून मोऱ्या बी बंद केल्या, कोणी येऊ नये म्हणून आमच्या मोरीतून. हे तर रस्त्यानं पळत होते. यांनी तर दर्जे बंद करून घेतले आणि सांगितलं की आमचे सारे पर्याय खुले आहेत,
तुमचे सारे पर्याय तिथून तर चिखल व्हायला सुरुवात झाली. जे तुम्ही सुरुवात केली ना, इथून तर सुरुवात झाली. मला सांगा, तुम्हाला वाटतं नाही का 164चं तुम्हाला मॅन्डेट मिळाल्याच्या बाद तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे तर आमच्या नेतृत्वाशी बसा, बोला. अरे या युतीचा धर्म बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आणि प्रमोद महाजनांनी ठरवून दिला होता की ज्या युतीमध्ये ज्याचे जास्त आमदार तो मुख्यमंत्री. नारायण राणेला मी मुख्यमंत्री केलं, मनोहर जोशीला मी मुख्यमंत्री केलं, आम्हाला अर्ध्यामध्ये सुद्धा गोपीनाथराव मुंडेला मुख्यमंत्री नाही उद्या लोकांना. तरीही पण बदलत्या परिस्थितीमध्ये भाजपच्या नेतृत्वाने नाकारलं नाही. बैठक होत असते, बैठकीत बसत असते, बैठकीत हा नाहीचा फैसला होत असतो आणि मग युती तोडत असते दौर्जे बंद करून. हे रस्त्याने गेले याला तुम्ही 50 खोके म्हणता आणि इकडे हे दौर्जे बंद करून मोऱ्याला बी बोळे घातले. यांचं काही म्हणत नाही तुम्ही. याने नाही नसवलं राजकारण, याने नाही चिखल केलं राजकारण. भाजपमध्ये राज्यात असा कोणी वजनदार नेता राहिला नाही आफ्टर गोपीनाथ मुंडे की काय? जो शिवसेनेला सांभाळून घेईल, हे बघा शिवसेना त्यांच्याबरोबर युती नीट टिकवेल. हे बघा सांभाळून घेईल असं नाही आहे. गोपीनाथरावच्या काळात सुद्धा सांभाळल्याने गेलं. हर लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेनं आमची एक जागा बळकवली. ठाणे आम्ही लढत होतो, ठाणे घेऊन टाकली. बुलढाणा आम्ही लढत होतो, बुलढाणा त्यांनी घेऊन टाकली. हिंगोला आम्ही लढत होतो, हिंगोली त्यांनी घेऊन टाकली. रामनगर आम्ही लढत होतो, रामनगर त्यांनी घेऊन टाकली. हर निवडणुकीत याला सांभाळणं नाही म्हणत. दरवेळेस छोट्या माणसाच्या एक एक जागा काढून घेतल्या प्रत्येक वेळेस त्यांनी. याचा इतिहास तुम्हाला माहीत नाही का? आम्ही याला सांभाळणं म्हणते का? सांभाळणं कोणाला म्हणते? पाठीवर आठव चाल बेडा मोठे बनून तुला बी एक देऊन टाकतो जागा. नाही द्यायला साहेब मोठं. राम कापसेसारखीच जागा आमची काढून घेतली. हां, याला सांभाळणं म्हणते का? सांभाळणं आत्ता बी आम्ही सांभाळू शकतो, सांभाळत नाही असं नाही आहे. ज्या टायमाला यांनी आमच्याशी युती तोडली आणि आम्ही निवडणुका लढलो आणि आमचं सरकार बनल्याच्या बाद बी आमचं चांगलं सरकार चालू असताना सुद्धा आम्ही यांना सामावून घेतलं. याला म्हणते सांभाळणं. नाही म्हणून मग म्हणून शिंदेची मग त्यांनी शिवसेना अजित तर पवारांसोबत तुमच्यासोबत गेले. आहे ना, शिंदेची शिवसेना आमच्यासोबत आहे. आमच्यामुळे थोडी त्यांच्यात बेबनाव झाला आणि तो आमचा मित्रपक्ष होता नाही नाही, पण पूर्वीचा. मधल्या काळात 1.5 दिवसात अजित पवारांना घेऊन देवेंद्र फडणवीसांनी सरकार स्थापन केलं. जे उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली त्याच सुरुवातीला त्यांनी पुढे नेलं असं नाही वाटत का? आता हे बघा, त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं असं नाही आहे. त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं असं नाही. हे सरकार आहे. सरकार अनेक वेळेस अशा युत्या झाल्या आणि जो कोणी येईल त्याच्यासह आम्ही सरकार बनवलेत. आम्ही मुख्यमंत्री झालो, ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यात बेपणा झाला, आमच्यात सरकार बनवलं. आम्ही थोडं तोडलं त्यांना. ते तुटून आमच्यात आले, आम्ही नाही तोडायला गेलो कोणाला. ही एकमेव अशी विधानसभा आहे जी आता संपती आहे. या विधानसभेत सगळे पक्ष सत्ताधारी होते आणि सगळे पक्ष विरोधी होते. होय. काय काय हे आपण सेट भाजपमुळे करून झालं असं ठेवलं? म्हणतात. हे भाजपमुळे झालं हे असं. हे काय असं प्रकार आहे? आज हे मला असं जगात कुठं वाटतंय- बघायला मिळत नाही मला असं असं. वाटतंय तुमचा येऊन जाऊन भाजपवर हल्ला आहे आज. नाही 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 नाही, भाजप असं नाही. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष नाही, मी तर उत्तर द्यायला सक्षम आहे. मी पण नाही म्हणतो. दानवे साहेब हा भाजप तू एक तरी त्यांचं नाही, काढा. नाही, 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 नाही. हो हो ते दानवे विचारूया साहेब, की पण आधी दानवे साहेब हे भाजपवरचा हल्ला नाही. मी जनरल बोलतोय की सगळेच पक्ष सत्ताधारी झाले, सगळेच पक्ष विरोधी झाले. अशी विधानसभा 50 वर्षात महाराष्ट्राने कधी पाहिली नाही. साहेब तुम्ही इतिहास पासाल तर आमचं तर किमान तोडमोडीचं राजकारण चाललं. पण 356 कलमाचा वापर या देशामध्ये काँग्रेसने अनेक वेळेस केला आहे. NT रामाराव मुख्यमंत्री असताना आणि सगळं बहुमत असताना त्यांचं सरकार बरखास्त केलं. NT रामाराव रेल्वेमध्ये आमदार घातलेत आणि राष्ट्रपती भवनावर गेलेत. हा इतिहास या देशातला. किती वेळेस जरा आकडेवारी काढा. नाही आबा महाराष्ट्र काय राजकारण काय देशाचं राजकारण एकच आहे ना. तुम्ही आमच्या फोडतोडीला नाव ठेवता ना. आम्ही तर नुसते पक्षातले माणसं आमच्याकडे आले, आम्ही फोडलं कोणालाच नाही. पण त्यांनी तर पक्ष फोडलेत, माणसं फोडलेत. मग तुम्ही आत्ताच सांगितलं की मनसेचे नगरसेवक 6 नगरसेवक फोडले शिवसेनेला आणि त्यांच्या पार्टीत घेतले. आमच्याकडे 40 आमदार आले म्हणजे त्यांच्यातून फुटले त्याला ओके 50 खोके म्हणून राहिले. तेव्हा या नगरसेवकाला काय खोके पुन्हा द्यायचे? दुसरे पण 40 आले ना राष्ट्रवादीचे ते सोबत. अरे आले म्हणजे आमच्या सरकारमध्ये ते आले. आम्ही त्यांना सामावून घेतलं. जो प्रत्येक पक्ष विचार करतो सरकार. पण आम्ही नाही, दानवे सरकारचा साहेब. मुखिया कोण आहे? नाही नाही थांबा, सरकारचा मुखिया कोण आहे? मुख्यमंत्री मग आम्ही फोडले ते. आमच्यात आले ते. आले कोणा? तुम्ही त्यांना औदार्य हे दाखवून बघा, मुख्यमंत्री तुम्ही पण दिलं. तुम्ही सूत्र महाराष्ट्राच्या इतिहासात तुम्ही सूत्र 40 आमदाराच्या जीवावरती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तुम्ही आम्हाला का आरोपी करता? नाही, नाही. या राज्याचा प्रमुख कोण? नाही मी वेगळं विचारतो की ज्या पद्धतीने हे तिघं एकत्र आले, हे सरकार बनवलं, ह्याच्यामुळे कुठेतरी भाजपचा संकोच होतोय. राष्ट्रवादीला जागा द्याव्या लागत आहेत, एकनाथ शिंदेंना जागा द्या. जी भाजप 100% भाजप म्हणत होती त्यांना 288 लढवायची क्षमता भाजपमध्ये आहे. अशावेळी हे जे काही वाटावाटी करावी लागतीये ह्याच्यामुळे भाजप वाढणार कसा? नाही हे बघा साहेब,
भारतीय जनता पक्षाने आघाडीचं राजकारण हमेशाच केलेलं आहे. एक दिवस होता अटलजीच्या काळात आम्ही नारा दिला होता. 1980ला जेव्हा जनता पार्टीतून भारतीय जनता पार्टी वेगळी झाली तेव्हा रेक्लेमेक्स मैदानावर बांद्राला आमचं पहिलं अधिवेशन झालं आणि अटल बिहारी वाजपेयीला आम्ही अध्यक्ष केलं. तेव्हा त्यांनी नाराजा एकला चलो रे, आम्ही एकलेच चालणार होतो. पण काही दिवसांना परिस्थिती लक्षात आली, या देशाची रचना लक्षात आली, राजकारणाचे काही अनुभव लक्षात आल्याच्या नंतर आम्ही सहमतीचं राजकारण करायचा प्रयत्न केला आणि 23 पक्षाचं सरकार अटलजींनी केंद्रामध्ये चालवलं. आता जर का परिस्थितीच अशी आहे की एकट्याच्या बहुमत येत नसेल आणि बाकीच्यांना सोबत घेऊन चालावं लागत असेल तर ती परिस्थिती स्वीकारली आहे. याच्यापेक्षा काय आहे, आमच्यात क्षमता नाही असं नाही आहे, क्षमता आहे. नाही, आजही तुम्ही 160 जागा लढवायच्या गोष्टी करताय. एवढ्या जागा दुसरा कुठलाच पक्ष लढवत नाही. आजही 160 म्हणजे तुम्हाला पूर्ण बहुमतापर्यंत जाण्याची क्षमता आहे तुमच्या. इच्छा आहे, इच्छा बी आहे आणि जाऊ बी शकतो. पण आज आम्हाला मित्र पक्षाला सोडायचं नाही. पण जे मित्रपक्ष तुमच्यासोबत आले, जे तुमच्यासोबत वेगवेगळ्या पक्षातून आले, ते ज्या पद्धतीने आता वागतायत. कालचंच उदाहरण आहे, शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखेंच्या सुजय विखेच्या सभेमध्ये ज्या पद्धतीने भाषा वापरली गेली महिलांविषयी, एकीकडे लाडकी बहीण म्हणतो आणि एकीकडे अशी भाषा होते. ते भाजपच्या स्थानिक ज्येष्ठ नेत्याकडून. तर हे भाजपला डॅमेजिंग नाही आहे का? त्याचं समर्थन आम्ही करत नाही. पण त्यांच्यावर कारवाई काय मग? त्याचं समर्थन आम्ही करत नाही. योग्य ती निर्णय घेतील पक्षश्रेष्ठ. बरं दानवे साहेब, शिंदे तुमच्यासोबत आले 40 आमदारांना घेऊन, बहुमत होतं तुमच्याकडे. मग अजित पवारांना का तुम्ही एंट्री दिली महायुतीमध्ये? त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं, त्यांच्या आमदारांना मंत्री केलं, त्यांचा पक्ष सोबत घेतला, काय गरज होती? अरे आम्ही नाही सोडलं, आम्ही नाही फोडलं. तुम्ही जरा समजून घ्या. आमचा संसार सुखाचा चालला, आम्ही राज्याचा विकास करतो हे अजितदादाला असं वाटलं का नको आपण त्यांच्यातून निघावं. उद्या असं होणार नाही ना, समाजाला पक्षाला वाटलं चला भाजपसोबत, तर अरे त्यांना यार, सरकारमध्ये घ्यायचं. का घेतलं असं का म्हणतो? तेच आले तुमच्या घरात. नाही नाही नाही, तुम्ही आता समजून- घरात आलेल्याला नाही, मग नाही, कसं नाही. जा म्हणायचं, ज्या बस तू हे पण. बघा, तुमचं काका आणि तुम्ही जर तुमचा संसार चांगला चालला तर तुमच्या पुतण्याला वाटलं की नाही नाही यांच्यात जॉईन व्हायला पाहिजे आपण, तर तुम्ही काय करून घेतलं? आम्हाला ते अरे उत्तर हवंय, बाबा, महाराष्ट्राला ते उत्तर काय हवंय. काय काय ते परकी आहेत का? नाही त्यांनी पण कधी सरकार चालवलं नाही, नाही पण का? अजित त्यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही का? त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला मिळत नाही का? नाही, अनुभवी त्यांचं- माणसं नाही, आमच्या अनुभवी तिथं माणूस आले. तुमच्याकडे घेतला तुम्ही, ते सरकारमधले अनुभवी आहेत. पण लोकसभेला जे मतांचं वोट ट्रान्सफर व्हायला पाहिजे ते तसं झालं नाही. अजित पवार गटाची मतं भाजपला मिळाली नाहीत. भाजपची किंबहुना थोडी बहुत त्यांना मिळाली असतील. त्याच्यानंतर संघाच्या मुखपत्रातून लेख लिहून आला अजित पवार सोबत नको म्हणून, अजित पवार असल्यामुळे डॅमेजिंग होतंय, अशाही गोष्टी संघाकडून बोलल्या गेल्या. असं असताना पुन्हा अजित पवार तुमच्या सोबत आहेत. हे काय असं एकट्या संघाच्याच मुखपत्रात आलं? तुम्ही काय कमी राखाने लिहिले? शेवटी कोणतं संघ वर्तमानपत्र बोलतो आहे? आणि कोणतं बाकीचे वर्तमानपत्र बोलतात आहे की याच्यात ज्यानं फरक आहे. राखाने लिहिले अहो, नाही? एवढं आमचं- सांगू नये तुम्ही, तुमचे नेते उमेदवार म्हणून अजित पवारांकडे दिले आता का? आम्ही नाही दिले. प्रतापराव चिखलीकर, संजय काका पाटील आम्ही बडोले नाही दिले. गेले. त्यांची मुलाखत ठेवा प्रतापरावची. ते त्यांना स्वतःहून गेले. हे बघा, जी जागा आम्हाला सुटतच नाही त्याचा खुलासा केला मी की त्यांनी एवढी काही तयारी करून ठेवलेली होती की त्यांना वाटतं आता जर इथं संधीच भेटत नाही तर की ते गेले बिचारे. आम्ही काय जा थोडं म्हणलं प्रतापरावला, आणि वाटलं त्यांची मुलाखत घ्या, तुम्हाला भाजपनं पाठवलं की तुम्ही गेले म्हणून ते गेले. पण त्यांना पोटनिवडणुकीला पुन्हा उभं केलं नसतं म्हणून गेले. असं आहे, त्यांना त्यांचे गणित त्यांना माहीत, कारण ते मूळ त्या मतदारसंघातले पूर्वीचे आमदार होते. खासदारी होती. त्यांना ती निवडणूक लढायची होती. इकडेही खासदार होते, निवडणुकीत पराभव झाला आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की 5 वर्षे बसल्यावर जिथून संधी मिळेल तिथून, तेव्हा आमचा रोल नाही. आपण निवडणूक समितीचे अध्यक्ष आहात महाराष्ट्रात. जागा वाटपाचं सगळं अजूनही घोडं चालूच आहे. हे कधी संपेल आणि कधी जागा आज जाहीर रात्री होतील? बरंचसं संपलेलं दिसन तुम्हाला. पण कुठं पेच कुठं आहे? पेज कुठं आहे? कोण म्हणलं पेज? मग दिल्लीला जावं लागलं अरे सगळ्यांना. दिल्लीला जा, आमची श्रेष्ठी आहे आणि असं नाही आम्ही वाऱ्यावरचा पक्ष नाही आमचा. आमची एक काम करण्याची पद्धत ठरलेली आहे. आम्हाला केंद्रात नेतृत्व आहे. ज्याला कोणाला नेते नाही ते नाव ठेवत असतील आम्हाला. नाही, आमचा पार्लमेंटरी बोर्ड ज्या आहे. बातम्या आता आल्या जरी आम्हाला तुम्हाला तिकीट द्यायचं असलं तरी आम्ही देऊ शकत नाही. हे आम्हाला पार्लमेंटरी बोर्डाची मान्यता घ्यावंच लागती. आणि तुम्ही जर असं म्हणसाल की तुम्ही दिल्लीला जाऊ नका तर आम्ही नाही, असे नाही, राज्यातले राज्यातले पक्ष नाही. दिल्लीला गेलात वगैरे तो नाही मुद्दा. बातम्या अशा आल्या की अमित शहानी सांगितलं होतं की जर तुम्ही करा तुमचं तुमच्यात जर काही जागांवर वाद झाला तर तुम्ही माझ्याकडे या, आपण बसून सोडवू, म्हणून सगळ्यांना दिल्लीला जावं काय लागलं. तुम्हाला- या अनुषंगाने प्रश्न तुम्हाला काय वाटतं आम्ही कोणाला विचारू नाही आमच्या श्रेष्ठीला?
अरे आम्हाला आहेत श्रेष्ठी, ज्यांना नाही आहे श्रेष्ठी ते इथंच अशी फिरतात वरळीच्या भोवती. का कमाल आहे तुमची लोकांची. पण अरे आम्हाला मराठवाड्यात काय झालं नाही, ज्यांना मला- श्रेष्ठ नाहीत मला कोण ते ते सांगून interesting टाका. आहे आत्ता या की मराठवाड्यात भाजपचा एकही खासदार मराठवाड्यातनं यावेळेस निवडून आला नाही, जिथे तुम्ही 5 वेळा सलग निवडून आला. ते एक विचार करा की माझ्या विरुद्ध एक सदग्रस्त उभे राहिले की ज्यांना मी खरंच सांगतो आत्ताही बघितलेलं नाही विचारायला. ते काय आपले दुश्मन नाही आहेत. साबळे त्यांनी सदावर्तीची गाडी फोडली ते येऊन आणि पोलिसनं त्यांना अटक केलं आणि ते आपले उभे राहिलेत. 1,60,000 मतं घेतलेत त्यांनी. एक अपक्ष माणूस तो प्रचार करत नसताना तो बिचारा 1,60,000 मतं घेतो. याच्यावरून तुम्ही वातावरणाचा अंदाज घ्या की वातावरण कोणत्या दिशेनं होतं. पण कोणी कधी फितुरी कधी केली? हा? कोणी फितुरी केली? नाही फितुरी नाही. त्यांना स्वतःला वाटलं उभं राहिले ते उभे राहिले. फितुरी त्यांच्या त्यांना पाठीमागे. एवढी मतं का केली? अरे मी तो वातावरणाचा परिणाम ना. मराठवाड्यातलं वातावरण यावेळेस राजकीय वातावरण जे होतं ते कसं होतं मी सांगण्याची गरज नाही तुम्हाला. नाही, पण आम्हाला तेच तर ऐकायचं आहे की काय? मराठवाड्यातलं वातावरण कसं होतं आणि आता कसं आहे. हे बघा हर निवडणुकीतलं वातावरण एक वेगळं वाटतं. कधी मराठवाड्याला झोकतं माप मिळतं, कधी उत्तर महाराष्ट्राला मिळतं, कधी पश्चिम महाराष्ट्राला मिळतं, कधी कोणता तरी एखादा रिजन डॅमेज एखाद्याच होतच असतो. तो मनोज मराठवाडा जरांगे झाला. फॅक्टर जो आहे तो मराठवाड्यातच चालला, कोणता? त्याचा हा परिणाम आहे असं कोणता म्हणतात. कोणता मराठा मतं. हा चालला ना. मनोज जरांगेंचं नाही मत आहे. चालला ना. फॅक्टर चालला ना. आम्ही कुठं नाही म्हणाल तुम्हाला. फॅक्टर कोणताही असो हर निवडणुकीत एक मुद्दा असतो निवडणुकीचा. आता विधानसभेत काय होईल? आत्ता विधानसभेमध्ये ते विषय सोडून द्या. आम्ही विधानसभेमध्ये सायजेबल जागा घेऊ मराठवाड्यामध्ये. म्हणजे कसं? 46 मराठा विरुद्ध ओबीसी असं काही नाही काय नाही काय नाही काय नाही. म्हणून जरांगे हे- फॅक्टर ह्या- तेही निवडणुकीला या उमेदवार उभे करतायत. वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत ओबीसी विरुद्ध मराठा. अशा मराठवाड्यातलं वातावरण काही नाही. गोड्या गोविंदानं मराठा आणि ओबीसी साऱ्या लग्ना कार्यात निवडणुकीत आणि हर कार्यक्रमात आम्ही सहभागी असतो. आमच्यात काही नाही आहे असं मुळीच नाही आहे. तुम्हाला मनोज जरांगे फॅक्टर किती लक्षात आला? त्यांची मागणी, सरकारचा प्रतिसाद आणि मराठवाड्यातलं वातावरण तुम्ही काय बघताय? नाही असं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का? तर 100% मिळालं पाहिजे. कारण रावसाहेब दानवे मराठा आहे आणि मी मराठा असलो आणि माझी परिस्थिती जरी आर्थिकदृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या किंवा सगळ्याच बाबतीत चांगली असेल तर काय माझ्या नातेवाईकाची परिस्थिती चांगली आहे असं नाही आहे. फक्त भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून जी पक्षाची भूमिका आहे ती मी नेहमी ठेवत आलो की जरूर मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. परंतु त्यासाठी कोणाचं काढून आम्हाला नको तर आम्हाला वेगळं प्रकारचं एक आरक्षण दिलं गेलं पाहिजे. या मताशी आम्ही सहमत आहे. मीच नाही या राज्यातल्या हर मराठा आमदार खासदार याच मताशी आहे. फक्त पक्षीय भूमिका आमची की आम्हाला दिलं पाहिजे. पक्षाचंसुद्धा मत आहे, सरकारचंसुद्धा मत आहे. फक्त कोणाचं काढून आम्हाला दिल्या जात नाही हे आम्हाला समजतं म्हणून आम्ही पण असं म्हणतो. त्याच्यासाठी केंद्रात सरकारला घटनेत केंद्रात बदल करावा लागेल. घटनेमध्ये मर्यादा वाढवावी मर्यादा लागेल. 50% वाढवावी लागेल. माझ्यापेक्षा ते केंद्राकडे आहे विषय. माझ्यापेक्षा अनेक ज्येष्ठ लोक आहेत राजकारणामध्ये. देशामध्ये केवळ मराठा समाजाचंच आरक्षणाचा विषय असं नाही. राजस्थानमध्ये मेवाती आणि नेवात्याचा विषय चालला, गुजरातमध्ये पाटीदाराचा विषय चालला, उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे आरक्षण आहे. आपल्याकडं धनगर समाजाचा चालला, आपल्याकडं मराठा समाजाचा चालला. जर अशा प्रकारचा विषय केंद्रात न्यायचा असेल तर तो एक मराठा म्हणून नाही तर एकूणच सगळ्या गोष्टीचं गोळा बेरीज करून गेलं पाहिजे. आणि असं करत असताना तर माझी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक विनंती आहे की जर अशा काही फॉर्म्युला असेल तुमच्याजवळ आणि काही तरतुदी करता येत असेल तर तुम्ही तो आम्हाला जर सांगितलं तर आम्ही नक्की श्रेष्ठीच्या कानावर टाकू. पण मला आत्तापर्यंत जे कळतं आहे तो हा विषय केंद्राचा नाही, हा विषय पूर्णपणानं राज्याचा आहे. हा विषय केंद्राकडे न्यायचं कारण फक्त आपल्यातला वाद वाढवण्याच्या पलीकडे काही नाही. हा विषय पूर्णपणानं राज्याचा विषय आहे. दानवे साहेब, मला एक प्रश्न आवर्जून हा विचारायचा आहे की मनोज जरांगे प्रकरण हाताळताना ते नीट हाताळलं गेलं नाही महायुती सरकारकडून. असं आहे साहेब, एखादी घटना घडायची असली तर घडून जाते. लाठीचार्ज व्हायला पाहिजे होता का? नाही व्हायला पाहिजे होता. त्या ठिकाणी गोळीबार व्हायला पाहिजे होता का? नाही व्हायला पाहिजे होता. अधिकाऱ्याच्या थोड्याशा क्षुल्लक कारणामुळं हा विषय वाढला. त्या ठिकाणी बसलेले आंदोलक काही उग्र आंदोलक नव्हते आणि त्यांनी लाठीचार्ज करून पाहिला. नंतर त्या लोकांना मारहाण झाली. त्यातून झालेला हा प्रकार आहे. आणि त्यामुळं ह्या घटना ज्या घडल्यात आता त्याला काही दुरुस्त करता येत नाही. समोपचारानंच आता या गोष्टी
सगळ्या सोडावं लागतील. त्यात काही वादाचा विषय करून हा विषय सुटण्यासारखा नाही. सरकारने केलेली चांगली कामं घेऊन लोकांपुढं गेलं पाहिजे असं तुम्ही मगाशीच म्हणालात. पण जे काही सगळं हे सुरू झाल्या विषय, शिर्डीचा काय म्हणजे कालचा नगर जिल्ह्यातला विषय झाला, तुम्ही म्हणालात की आम्ही त्याच्याशी सहमत नाही. हे असे विषय जास्त समोर येतात. तुम्ही या निवडणुकीत कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात? विकासाचा मुद्दा. म्हणजे काय विकास काय करणार आहात? हे बघा, महाराष्ट्रासाठी हे सरकार आलं तर काय करेल? आणि बघा, शिवसेनेचा नेहमीच आमच्यावर आरोप काय आहे की आपल्या राज्यातले उद्योग बाहेर गेलेत, त्यामुळं रोजगार कमी झाला, गुंतवणूक कमी झाली. मी तुम्हाला चॅलेंज करतो, शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला तुमच्या चॅनलवर बोलवा आणि आमच्या नेत्याला आम्ही चॅनलवर बोलवतो. देशामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक जर कुठं झाली असेल तर ती महाराष्ट्रात झाली. कोस्टल रोडसारखा रोड पूर्ण झाला, मेट्रो तुमच्या इथं सुरू झाली, मेट्रो पुण्याला सुरू झाली, मेट्रो नागपूरला सुरू झाली. यापेक्षा या राज्यामध्ये नॅशनल हायवे, माझ्या स्वतःच्या लोकसभेमध्ये 6,000 कोटी रुपयाचे रस्ते आणलेत मी. माझ्या लोकसभेमध्ये 7,106 कोटी रुपयाचा मी रेल्वेचा मार्ग आणला. असा तुम्ही महाराष्ट्राचा जर विचार केला तर औद्योगिकदृष्ट्या हा महाराष्ट्र इतर राज्याच्या पेक्षा कितीतरी पटीनं पुढं गेला. संभाजीनगरला जर पाहिलं तर आमची ऑरेक सिटी बघा तुम्ही कशी पुढं गेलीत. त्यामुळं सगळ्याच बाबतीत महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीनं इतर राज्यापेक्षा पुढं आहेत आणि बाकीच्या राज्यातले लोक आपलं अनुकरण करतात. मग मुंबईचं एअरपोर्ट घ्या, आत्ता पुण्याला आम्ही एअरपोर्ट करतो. वंदे भारत रेल्वे घ्या. या देशामध्ये जेवढे काही ब्रॉडगेज रेल्वे असतील तेवढे सगळ्यांचं इलेक्ट्रिफिकेशन आम्ही केलं. 1,800 कोटी रुपये खर्च करून आम्ही इथे स्टेशन बांधतो. 550 स्टेशन आम्ही या देशामध्ये बांधतो. त्याला जवळपास 40-45 स्टेशन आपल्या राज्यामध्ये. मोठ्या प्रमाणात केंद्रानंसुद्धा खर्च केला आहे आपल्या राज्यामध्ये. त्यामुळं आम्ही हे मांडत असताना त्यांच्याजवळ हे काय मांडायला? पण बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, हे जर का प्रश्न मोठे असतील तर त्याला तुम्ही कसं ॲड्रेस करता? हे बघा, या देशामध्ये आत्तापर्यंत शेतीवर बजेटमध्ये सगळ्यात जास्त जर गुंतवणूक कोणा केली असेल तर ती मोदीजीच्या सरकारनं केली. मोदीजीच्या सरकारनं केली. विम्याची पद्धत समजून घ्या. आमचा शेतकरी 2,000 रुपये विमा भरत होता, 3,000 रुपये विमा भरत होता. विमा भेटला तर ते रिकवर होत होते, विमा भेटतच नव्हता. एवढी सोपी पद्धत आणली की 2,000 विमा भरणाऱ्या शेतकऱ्याकडून फक्त 1 रुपया घ्यायचा आहे आणि 1,999 रुपये आमचं राज्य सरकार टाकतं त्याच्यात. नुकसान झालं तर 1 रुपयाचं आमच्या काळात. त्यांच्या काळात नुकसान झालं तर 2,000 रुपयाचं होत होतं शेतकऱ्याचं. ही गोष्ट लक्षात. दुसरं, आत्ता सरकारने एक योजना आणली, सोलार पंप, 90% सबसिडी, 10 लाखाचा पंप, 1 लाखाला 9 लाख रुपये सरकार भरणार आहे आणि मागेल त्याला आहे, कॅटेगरीने ठेवलं त्याला. काय शेतीमध्ये सरकारची गुंतवणूक नाही आहे? 1 रुपया विमा काढणं, विमा कंपनी 1 रुपयात विमा काढत नाही आहे. जोपर्यंत तुमच्या नावावर 2,000 रुपये भरल्या जात नाही की सरकारची 1,999 तुमचा 1, तोपर्यंत विमा कंपनी तुमच्या नावाने विमा काढत नाही. विम्याचे पैसे भेटले लोकांना. मला सांगा, अतिवृष्टी पैसे झाली तरी पैसे देऊ राहिलो आम्ही, दुष्काळ पडला तरी पैसे देऊ राहिलो आम्ही, 10 लाखाचा पण 1 लाखात देऊ राहिलो आम्ही, 1 रुपयाचा विमा देऊ राहिलो आम्ही. काही सरकारची शेतीमध्ये गुंतवणूक नाही आहे. तुम्ही म्हणता की शेतीचे प्रश्न कसे सोडवणार? प्रश्न जेव्हा कधी सोडवला जातो त्याच्यानंतर दुसरा प्रश्न निर्माण होत असतो. नाही, दुसरे हमीभावाचा प्रश्न तोच तर आहे. ते दुसऱ्या नाही. हमी भाव. काँग्रेस म्हणते आम्ही हमीभावाचा कायदाच करू. मी तुम्हाला सांगतो, नाथननी ज्या काही हमी भावाचं सूत्र घालून दिलं त्या सूत्राप्रमाणे मक्काला हमी भाव आहे, सोयाबीनला हमी भाव आहे, हरभऱ्याला हमी भाव आहे, तुरीला हमी भाव आहे, कापसाला हमी भाव आहे. हमी भाव आहे, नाही असं नाही. पण हमी भावापेक्षा मार्केटमध्ये जर जास्त भाव असेल तर आपला शेतकरी बाहेर माल विकायला तयार आहे, म्हणजे विकू शकतो. पण त्याच्यापेक्षा खाली आलं तर सरकारची दुकानं लागलेले आहेत, असं नाही आहे. नाही, हे इतकं चांगलं सरकारने सगळं केलेलं आहे. आपण हे सगळे सांगताय, तुम्ही हे सगळं मतदारांपर्यंत घेऊन पण जाल. पण हे सगळं असताना बाहेरून मोठ्या प्रमाणावर लोक घेतले तुमच्या पक्षामध्ये आणि त्यामुळे जे मूळ भाजपचे लोक आहेत ते केडर कुठेतरी नाराज झालं, कारण कोणालाच काही मिळालं नाही. नावच घेऊन केशव उपाध्येसारखं एक अगदी छोटं उदाहरण म्हणून सांगतो. केशव उपाध्येसारखा वर्षानुवर्ष पक्षासाठी करणारा माणूस, त्याला तुम्ही त्या विश्वकोश मंडळावर नेमलं, त्यांनी मला नको बाबा म्हणून सांगितलं. ते माधव भंडारी सारखा नेता आहे की जे पक्षासाठी इतकी वर्ष काम करत आला. अशी कितीतरी उदाहरणं पक्षात देता येतील. त्यांना पक्षानं काहीच दिलं नाही, काहीच केलं नाही. मग ते लोक पक्षाला मोठे करावे का वाटले नाहीत? मी तुमचा आभारी आहे.
की आमच्या पक्षात वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याची यादी तुमच्याजवळ आहे. हो, पण निष्ठावंतांचा सेलच आहे. नाही, या पक्षामध्ये असे त्यागी माणसं खूप आहेत. सुंदरसिंग भंडारी आयुष्यभर त्यांनी काहीच नाही केलं, फक्त पक्षाचंच काम केलं आहे. सुंदरसिंग भंडारी माहीत आहे असेल तुम्हाला. सुंदरसिंग भंडारी आमच्याकडं नानाजी देशमुख होते, त्यांनी हेच केलं. वसंत भागवत कधी निवडणूक नाही लढले, त्यांनी हेच काम केलं. या भारतीय जनता पार्टीमध्ये केशव उपाध्यायसारखे, आमचे भंडारीसारखे असे अनेक माणसं आहेत की जे संघटनेचं काम करतात, संघटनेला बॅकिंग देतात आणि प्रसंग पडला तर सरकार त्यांची किंमत बी करतं. नाही असं नाही आहे. असं नाही आहे की त्यांना कधी आपण पक्ष मदत करणार नाही, असं नाही आहे. पण त्यांनी नुसतं किती दिवस त्याग पण करायचे? नाराजी तिथंच नाहीये. म्हणजे 10च आमदारांना मंत्रिपद मिळाली महायुतीच्या सरकारमध्ये. 115 लोक तुमचे हो, होते, आणि त्याच्यात 10 बाकीचे लोकांना सगळे मिळाले. सत्ताधारी बाकावर बसायचंच काम केलं पण त्यांनी. त्याची चिंता आमचा पक्ष करीना, तुम्ही का चिंता करता? अहो, पण ती नाराजी नाही, आम्ही मला करू नये कळते. ती चिंता, आम्ही करू नये. सुद्धा आमची करतोय. चिंता तुम्ही करता हे काय कमी आहे त्याचं का? कारण असं की आम्हाला वाटतं हो, काहीतरी. मला काय वाटतं? आम्ही तुमच्या हितचिंतकच आहोत. मान्य आहे, आम्ही आभारी आहे आपले की बरीच आमच्या पक्षात जे काही वर्षानुवर्ष काम करतात त्यांची तुम्ही चिंता करता, ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्याची तुम्ही चिंता करता. आमच्या पक्षाची बी चिंता तुम्हीच करा. नाही, बरं, कारण आता हा असे प्रश्न अनेक नाही लोक विचारला आम्हाला ना, तर प्रेक्षक कॉमेंट्स मध्ये लिहित असतील, काय भाजपचा मुख्यमंत्री येणार आहे की नाही राज्यात? भाजप हे महत्त्वाचा प्रश्न बघा. नाही, काय महत्वाचं 1000 वेळा विचारून झालाय तुमचा. हो, म्हणूनच विचारला. ते खाली काय- comment मध्ये खरं कोणीच सांगत हे नाही. बघा. खरं कोणीच सांगत मागच्या नाही. निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आम्ही देवेंद्र फडणवीस घोषणा करून टाकली होती आणि सरकार आलं होतं. धोका कोण दिला तुम्हाला माहिती आहे. आत्ता आम्ही आघाडीचं राजकारण करतो. आमच्या श्रेष्ठींनी आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीचा पुढचा मुख्यमंत्री कोण आहे अशी घोषणा केली नाही. आम्ही आत्ता छत्तीसगडच्या निवडणुका लढलो. आत्ता आम्ही राजस्थानची निवडणूक लढलो. आत्ता मध्य प्रदेशची निवडणूक लढलो आणि आत्ता हरियाणाची निवडणूक लढलो. या एकाही निवडणुकीमध्ये आमचा मुख्यमंत्री पदाचा दावेदार चेहरा आम्ही पुढं केला नाही. लोकांपुढं भाजप ठेवली, माणूस नाही ठेवला, भाजप ठेवली आणि भाजपला मत द्या असे मागितले. लोकांनी साऱ्या राज्यात आम्हाला बहुमत दिलं आहे. तसं इथं आम्ही लोकांच्या पुढं भाजप अधिक आमचे मित्रपक्ष ठेवणार आहे. लोक आम्हाला जर कौल देतील तर आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा किंवा मुख्यमंत्री हे आमचे नेतृत्व आणि आमचे सहकारी पक्ष ठरवतील. नाही, जे आत्ताच केलं पाहिजे असं नाही, काय? नाही, आतापर्यंत जो फॉर्म्युला होत आला की ज्याचे सर्वाधिक आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री, तेच तुमच्याकडे लागू कुठे राहील. असं झालं? कुठं बिहारमध्ये केलं आम्ही असं? बिहारमध्ये आमचे आमदार जास्त असताना आम्ही नितीश कुमारला केलं का नाही? 2022 ला तरी आणि कुठे केलं? आता- शिंदेंना केलं ना त्यांनी मुख्यमंत्री. कोणाला? तुम्ही कोणाला? एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री अरे केलं केलं ना ना 40 तुम्हाला. आमदारांच्या तुम्ही हे काय सांगू राहिले की जे शिस्त नाही, आहे त्याला? विचारतोय मी तुम्हाला. तुम्ही गणित मांडा. नाही, विचारतोय तुम्हाला तुम्ही मी. विचारता पण मला मेमरी आहे ना. हां. बिहारचं झालंय, महाराष्ट्राचं झालंय. अबे आमची हिस्ट्री अशी, आम्ही आमच्या सहकार्याला मान सन्मान देतो. ठीक आहे. प्रसंगी आम्हाला जर एखाद्या वेळेस माघार घ्यावं लागली तरी चालती, असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे दानवे साहेब ना- मुख्यमंत्री पदाविषयी भाजपमध्ये संभ्रम आहे. रावसाहेब बिलकुल संभ्रम दानवे नाही. रावसाहेब दानवे अत्यंत मुरब्बी. कसलेले आहेत. ते कुठेही ताकास्तूर लागू देत नाहीत, कशातही सापडत नाहीत. ते इथे तशाच पद्धतीने ते व्यवस्थित Yes, उत्तरं sir, दिली आहेत तुम्ही वेळात त्यांनी. वेळ काढून आलात. मला माहिती आहे निवडणूक समितीचं अध्यक्षपद आहे, निवडणूक लागली आहे आणि आता दिवाळीनंतर तर फुल फ्लो मध्ये प्रचार सुरू होणार आहे. धन्यवाद. धन्यवाद.